हॅलो स्टुडंट्स, आज मी तुम्हाला आवेग म्हणजेच इम्पल्स आणि संवेग म्हणजेच मोमेंटम याच्यातलं एक सिंपल रिलेशन समजून सांगणार आहे. बघा, मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटम म्हणजे वस्तूचं मास गुणिले व्हेलॉसिटी. म्हणजे एखादी वस्तू किती जड आहे आणि किती वेगाने चालते यावर तुमच्या गोष्टीचं मोमेंटम ठरतं. मास किंवा वेग वाढला तर मोमेंटम ही वाढतो बरं. याच्यानंतर आपण बघू इम्पल्स म्हणजे काय. इम्पल्स म्हणजे फोर्स इंटू टाइम. म्हणजे किती फोर्स तुम्ही एखाद्या गोष्टीवरती किती वेळासाठी अप्लाय केला त्याच्यावरून तुमचा इम्पल्स ठरतो. मग इम्पल्स आणि तुमच्या मोमेंटम मध्ये काय रिलेशन आहे? तर इम्पल्स इज इक्वल्स टू चेंज इन टू मोमेंटम. म्हणजे युअर जे इज इक्वल्स टू डेल्टा पी. म्हणजे एखाद्या वस्तूचा मोमेंटम बदलायचा आहे. म्हणजे मला एखाद्या वस्तूचा मोमेंटम वाढवायचा आहे किंवा कमी करायचा आहे, तर तुम्हाला काही वेळासाठी त्याच्यावरती तुम्हाला फोर्स अप्लाय करायला लागणार. एक्झाम्पलने समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, एखाद्या क्रिकेटरनी बॉल मारल्यानंतर फिल्डर कॅच घेत्या वेळेस आपला हात पाठीमागं खेचतो. म्हणजेच जो इम्पॅक्टचा वेळ असतो तो वाढवतो, जेणेकरून लागणारा जो फोर्स आहे त्याच्या हातांवरती तो खूप कमी लागेल आणि म्हणून त्याच्या हातांना काही इजा होणार नाही. याच्यावरूनच आपल्याला कळतं की तुमचा जो इम्पल्स आहे तो तुमच्या चेंज ऑफ मोमेंटम वरती डिपेंडंट आहे. आय होप तुम्हाला इम्पल्स आणि मोमेंटम याच्यातला डिफरन्स आणि रिलेशन कळाला असेल. आणि अशाच नवनवीन फिजिक्सच्या कॉन्सेप्टसाठी आमच्या ई सारथी या युट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम हँडलला आता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.